डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा झाल्यानं धाराशिव जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत। आम्ही आता धाराशिव मधील मध्यवर्ती ठिकाणावर असलेल्या पेट्रोल पंपावर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की इथं भला मोठा असा नो स्टॉकचा बोर्ड लागलाय आणि डिझेल नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना असतील इथे वाहनधारकांना मोठा अडचण येत आहे। आणि त्यातच पुन्हा 91 पैशानं डिझेल वाढण्यानं मोठी अडचण निर्माण झाली। आता माझ्यासोबत इथं पेट्रोल पंप चालक आहेत। काय परिस्थिती आहे कर्मचारी, काय सांगाल तुम्ही, काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती म्हणजे डिझेल काल संपल्या, दुसऱ्या पंपावर संपल्यामुळे आपल्या इथं कालच डिझेल संपलंय आणि आज आणखी 2 दिवस बंद राहणार आहे आज बँकेचे प्रॉब्लेम असल्यामुळे। का बंद राहणार आहे? काय म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम आहे? डिझेलचा स्टॉक नाही सध्या, संपलंय कालच। लोक विचारत आहेत की तुम्हाला काय झालं नेमकं, कसं सांगता लोकांना, काय सांगता येईल? काल शहरातले इतर पंप बंद असल्यामुळे काल एकदम गर्दी पडली आणि पंप स्टॉक आपल्याकडे कमी झाला, संपला। आता भाव पण वाढलाय, भाव वाढलेला आहे, वरूनच असते ना भाव। कितीदा भाव वाढला? भाव एवढ्यात 2 वेळेस वाढलेला आहे। तर डिझेल पंपावर आता तुटवडा असल्यानं नो स्टॉकचे बोर्ड लागलेत आणि शेतकऱ्याची कामं नांगरणी आहे आणि शेती मशागतीची कामं देखील थांबल्याचे चित्र सध्या धाराशिव जिल्ह्यात आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव।